नमस्कार मित्रांनो, आपल्या किड्स आणि मन या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण मराठीत 20 पक्ष्यांची नावे शिकणार आहोत। प्रत्येक पक्षाचं नाव सांगताना त्याच्याबद्दल एक छोटी आणि सोपी माहितीही जाणून घेऊ, त्यामुळे मुलांना पक्ष्यांची ओळख सहज लक्षात राहील। चला तर मग शिकायला सुरुवात करूया। चिमणी ही आहे चिमणी। चिमणी आकाराने लहान असते, ती आपल्या घराजवळ आणि झाडांवर दिसते। चिमणी लहान कीटक आणि धान्य खाते। विशेष गोष्ट म्हणजे चिमणी खूप चपळ आणि आनंदी असते। मोर हा आहे मोर। मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे। पाऊस पडण्यापूर्वी मोर सुंदर पिसारा फुलवून नाचतो। विशेष गोष्ट म्हणजे मोराचा आवाज मोठा असतो, त्याचा पिसारा खूप सुंदर आणि रंगीबेरंगी असतो। कावळा हा आहे कावळा। कावळा काळ्या रंगाचा असतो, तो खूप हुशार पक्षी मानला जातो। विशेष गोष्ट म्हणजे कावळा त्याच्या आवाजाने आणि चतुराईने आपल्याला नेहमीच आश्चर्यचकित करतो। कबूतर हे आहे कबूतर। कबूतर शांततेचं प्रतीक मानलं जातं, ते धान्य, गहू, बाजरी यांसारखे दाणे खाते। विशेष गोष्ट म्हणजे कबूतर खूप हुशार असते, ते खूप दूरचा रस्ता ओळखून आपल्या घरट्याकडे परत येते। पोपट हे आहे पोपट। पोपट बहुधा हिरव्या रंगाचा असतो, तो फळे, धान्य, बिया आणि मिरच्या खातो। विशेष गोष्ट म्हणजे पोपट हा खूप हुशार पक्षी आहे, तो आपल्या चोचीने अन्न पकडतो आणि झाडांवर राहतो। घुबड हे आहे घुबड। घुबड प्रामुख्याने रात्री जागा असतं। घुबडचे डोळे मोठे असतात आणि त्याला अंधारातही खूप चांगले दिसते। विशेष गोष्ट म्हणजे त्याचे डोके जवळपास 270 अंश पर्यंत फिरवता येते। गरुड गरुड हा शक्तिशाली आणि मोठा पक्षी आहे। हा पक्षी उंच डोंगरांवर आणि आकाशात खूप उंच उडतो। विशेष गोष्ट म्हणजे गरुडाची दृष्टी खूप तीक्ष्ण असते, तो खूप लांबूनही आपल्या शिकार प्राण्यांना पाहू शकतो। बदक हे आहे बदक। बदक पाण्यात राहणारा पक्षी आहे, याला पोहायला खूप आवडतं। विशेष गोष्ट म्हणजे बदक पाण्यापासून आपले पंख सुरक्षित ठेवते, त्याच्या पायांना पडदे असतात म्हणून ते चांगले पोहू शकते। कोंबडा हा आहे कोंबडा। कोंबडा सकाळी आरून दिवसाची सुरुवात झाल्याची जाणीव करून देतो। कोंबडा धान्य, किडे, मुंग्या खातो। विशेष गोष्ट म्हणजे कोंबडा फार हुशार असतो, तो आपल्या कळपाचे रक्षण करतो। हंस हा आहे हंस। हंस हा सुंदर, पांढरा आणि शांत स्वभावाचा पक्षी आहे। हा पक्षी तलाव, सरोवर आणि शांत पाण्यात दिसतो। हंस पवित्रतेचे प्रतीक मानला जातो, तो जोडीने राहतो आणि खूप निष्ठावंत असतो। कोंबडी ही आहे कोंबडी। कोंबडी हा पाळीव पक्षी आहे, ती धान्य, किडे, मुंग्या आणि धान्याचे दाणे खाते। कोंबडी अंडी घालते। विशेष गोष्ट म्हणजे तिच्या अंड्यापासून पिल्ले जन्माला येतात। मैना ही आहे मैना। मैना ही खूप हुशार पक्षी आहे, ती झाडांच्या फांद्यांवर घरटे करते। विशेष गोष्ट म्हणजे मैना माणसांची नकल करू शकते, म्हणूनच ती खूप प्रिय पक्षी मानली जाते। कोकिल ही आहे कोकिल। कोकिल ही गोड आवाजात कुहू आवाज करते, ती झाडांवर राहते आणि फळे आणि कीटक खाते। विशेष गोष्ट म्हणजे कोकिलचा गोड आवाज ऐकून आपल्याला उन्हाळ्या ऋतूची आठवण होते। बुलबुल हा आहे बुलबुल। बुलबुल हा गोड आवाजात गाणारा पक्षी आहे, तो आपल्या जोडीदाराबरोबर राहायला आवडतो। विशेष गोष्ट म्हणजे बुलबुलचा आवाज ऐकला की मन आनंदी होते आणि वातावरण प्रसन्न होते। खंड्या हा आहे खंड्या। खंड्या हा लहान आणि सुंदर पक्षी आहे। खंड्यांच्या पिसांचा रंग निळा, हिरवा आणि नारंगी असतो। विशेष गोष्ट म्हणजे खंड्या पाण्यात झेप घेऊन मासे पकडतो, त्याची नजर खूप तीक्ष्ण असते। सुतार पक्षी सुतार पक्षी हा झाडांवर राहणारा पक्षी आहे। सुतार पक्षी झाडांच्या खोडातील कीटक खातो। विशेष गोष्ट म्हणजे सुतार पक्षी दिवसातून अनेक वेळा झाडावर टकटक करतो, त्यामुळे त्याला निसर्गाचा सुतार असे म्हणतात। रोहित हा आहे रोहित। रोहित हा छोटा, सुंदर आणि चपळ पक्षी आहे, तो झाडांवर, घरांच्या कड्यांवर आणि बागांमध्ये आढळतो। त्याच्या गोड आवाजामुळे आणि सुंदर रंगामुळे तो सर्वांना आवडतो। पेंग्विन हा आहे पेंग्विन। पेंग्विन हा उडू न शकणारा पक्षी आहे, तो मुख्यतः अंटार्क्टिक प्रदेशात आढळतो। पेंग्विन उत्कृष्ट पोहणारा आणि डायव्हिंग करणारा पक्षी आहे, तो मासे, कोळंबी आणि किल्स खाऊन आपले जीवन जगतो। बगळा हा आहे बगला।
बगला हा पाणथळ जागी आढळणारा एक सुंदर पक्षी आहे. तो मुख्यतः पाण्यात उभा राहून मासा, बेडूक आणि कीटक खातो. बगल्याचे शरीर पांढरे, मान लांब आणि चोच टोकदार असते. बगला हा एकाग्रतेने शिकार करतो. ससाना हा आहे ससाना. ससाना हा ताकदवर आणि चपळ मांसाहारी पक्षी आहे. तो आकाशात उंच भरारी घेऊन शिकार शोधतो. ससाना हा धैर्य, वेग आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. मुलांनो, आज आपण मराठीत 20 पक्ष्यांची नावे आणि त्याच्याबद्दल छोटी माहिती शिकलो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी किड्स जर्नीवर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.